नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी. TV9 विशेष या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. देशाचं सत्ताकारण ठरवणाऱ्या दिवसाचं काउंटडाऊन आता सुरू झालंय आणि उद्या याच वेळेपर्यंत पुढची 5 वर्ष देशाची सूत्र कुणाच्या हाती जाणार याचं चित्र स्पष्ट झालेलं असेल. त्याआधी नेत्यांची धाकधूक वाढली आहे. महाराष्ट्रामध्ये पवारांबरोबरच शिंदे, ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. त्यात सर्व्हेच्या आकड्यांवरून घमासान देखील रंगलाय. पाहूयात. निकालाला काही तास उरलेले असताना सर्व्हेवरून जोरदार चर्चा झडताय. काही सर्व्हेमध्ये कोणत्या राज्यात कुणाला किती जागा मिळणार याबाबतच्या अंदाजात मोठा फरक देखील आहे. इंडिया टुडे ॲक्सिस माय इंडियाचा सर्व्हे उत्तर प्रदेशातल्या 80 जागांवर भाजप आघाडी 62 ते 72 तर इंडिया आघाडीला फक्त 8 ते 12 जागांचा अंदाज वर्तवला गेलाय. तर झी न्यूज एआयच्या सर्व्हे भाजप आघाडीला 52 ते 58, इंडिया आघाडीला 22 ते 26 तर इतरांना एका जागेचा अंदाज आहे. बिहारमध्ये या सर्व्हेनुसार 40 पैकी भाजप आघाडीला 29 ते 33 जागा आणि काँग्रेस आघाडीला 7 ते 10 जागा मिळू शकतात. दुसरा सर्व्हे सांगतोय की बिहारमध्ये भाजप आघाडीला 15 ते 25 आणि काँग्रेस आघाडी सुद्धा 15 ते 25च्या अंदाजानं बरोबरीत आहे. राजस्थानच्या 25 जागांपैकी एका सर्व्हेनुसार भाजप आघाडीला 16 ते 19 आणि काँग्रेस आघाडीला 5 ते 7 जागांचा अंदाज आहे. इतरांना 1 ते 2 जागा मिळू शकतात. दुसऱ्या सर्व्हेनुसार भाजप आघाडीला 15 ते 19 तर काँग्रेस आघाडीला 6 ते 10 जागा मिळण्याचा अंदाज आहे. इंडिया टुडे ॲक्सिस माय इंडियाच्या सर्व्हेत दिल्लीतल्या 7 जागांपैकी भाजप आघाडीला 6 ते सर्वच्या सर्व 7 जागा मिळू शकतात. तर झी न्यूज एआयच्या एक्झिट पोलमध्ये भाजप आघाडीला 2 ते 4 आणि इंडिया आघाडीला 3 ते 5 जागा मिळण्याचा अंदाज आहे. इकडच्या सर्व्हेनुसार कर्नाटकच्या 28 जागांपैकी भाजप आघाडीला 23 ते 25 तर काँग्रेस आघाडीला 3 ते 5 जागा मिळू शकतात. झी न्यूज एआयच्या सर्व्हेनुसार कर्नाटकात भाजप आघाडीला 10 ते 14 आणि काँग्रेस आघाडीला 12 ते 20 जागा मिळू शकतात. महाराष्ट्रात या सर्व्हेनुसार महायुतीला 28 ते 32, महाविकास आघाडीला 16 ते 20 जागांचा अंदाज वर्तवला जातोय. तर एआयच्या सर्व्हेत महायुतीला 24 ते 26 आणि महाविकास आघाडीला 15 ते 21 जागांचा अंदाज आहे. ॲक्सिस माय इंडियानुसार पश्चिम बंगालमध्ये भाजप आघाडीला 26 ते 31, ममता बॅनर्जींना 11 ते 14 जागांचा अंदाज आहे. एआयच्या सर्व्हेत भाजप आघाडीला 20 ते 24 आणि ममता बॅनर्जींना 16 ते 22 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला गेलाय. या बाजूच्या सर्व्हेत गुजरातच्या 26 पैकी भाजप आघाडीला 24 किंवा 26 पैकी 26 जागांचा अंदाज आहे. तर काँग्रेस आघाडीला 0 ते 1 जागा मिळू शकतात. दुसरीकडे एआयच्या सर्व्हेत भाजपला 20 ते 26 आणि काँग्रेसला 2 ते 4 जागांचा अंदाज आहे. एका सर्व्हेत आंध्र प्रदेशच्या 25 जागांपैकी भाजप आघाडीला 21 ते 23, काँग्रेसला 0 आणि जगनमोहन रेड्डींना 2 ते 4 खासदार मिळू शकतात. तर या सर्व्हेनुसार भाजप आघाडीला 12 ते 16, काँग्रेस आघाडीला 2 ते 4 आणि जगनमोहन रेड्डींना 6 ते 10 जागांचा अंदाज आहे. ओडिशात 21 जागांपैकी ॲक्सिस इंडियाच्या सर्व्हेनुसार भाजप 18 ते 20, पटनायकांच्या बीजेडीला 0 ते 2 आणि काँग्रेसला 0 ते 1 जागा मिळू शकतात. मात्र एआयच्या सर्व्हेनुसार ओडिशात भाजपला 10 ते 14, काँग्रेस आघाडीला 4 ते 6 आणि पटनायकांच्या बीजेडीला 3 ते 5 जागांचा अंदाज आहे. सर्व्हेच्या आकड्यांवरून भाजप नेत्यांना दिलासा मिळालाय. तर 2009 आणि 2004 चे सर्व्हे जसे चुकले होते त्याचीच यंदा पुनरावृत्ती होण्याचा दावा करताय. उपलब्ध माहितीनुसार 2009च्या लोकसभा सर्व्हे CNN IBN भाजप आघाडीला 165 ते 185, काँग्रेस आघाडीला 185 ते 205, इतरांना 130 ते 153 जागांचा अंदाज वर्तवला होता. स्टार नेल्सननं भाजप आघाडीला 196, काँग्रेस आघाडीला 199, इतरांना 148, सी वोटरनं भाजप आघाडीला 183 ते 195, काँग्रेस आघाडीला 189 ते 201, इतरांना 115 ते 147 जागा दाखवल्या होत्या. प्रत्यक्ष निकालानंतर भाजप आघाडीला 159 जागा, काँग्रेस आघाडीला 262 ठिकाणी आणि इतरांना 122 लोकसभा जागांवर यश मिळालं होतं. 2004च्या लोकसभा सर्व्हेवेळी नेल्सननं भाजप आघाडीला 230 ते 250,
काँग्रेस आघाडीला 190 ते 205, इतरांना 100 ते 120 जागांचा अंदाज. आज तक मार्कच्या सर्वेनुसार भाजप आघाडीला 248 तर काँग्रेस आघाडीला 190, इतरांना 105 जागा दाखवल्या गेल्या होत्या. स्टार न्यूज सी वोटरच्या सर्वेत भाजप आघाडीला 263 ते 275, काँग्रेस आघाडीला 174 ते 186 आणि इतरांना 86 ते 98 जागांचा अंदाज होता. बहुतांश सर्वेत भाजप आघाडीच पुढे होती. मात्र प्रत्यक्ष निकालात भाजप आघाडीला 181, काँग्रेस आघाडीला 208 आणि इतरांच्या खात्यात 154 जागा गेल्या होत्या. देशपातळीवर सर्वेवरून घमासान सुरू आणि एनडीए सहित इंडिया आघाडीचे नेतेही आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त करतायत. एक्झिट पोल हे ठरवून दिलेले आकडे आहेत. आम्ही गंमत पाहत होतो. राजस्थानमध्ये 26 जागा आहेत, एकूण 26 किंवा 27, आणि एका एक्झिट पोल कंपनीनं तिथे भारतीय जनता पक्षाला 33 जागा दाखवल्या. बरोबर ना? 26 जागा आहेत आणि 33 जागा दाखवल्या. आता मला असं वाटलं की हे सगळे मिळून भारतीय जनता पक्षाला 800-900 जागा देतील. ज्यांना स्वतःला निवडणुकीमध्ये यश मिळवणं कठीण आहे, ज्यांना जनतेचं समर्थन नाही, त्या सगळ्यांच्या आता या ओपिनियन पोलमुळे आणि 4 तारखेला येणाऱ्या निर्णयामुळे त्यांची कावीळ आता जगजाहीर होईल. त्या कावीळीचा पहिला प्रकार राहुल गांधीजी काल बोलले. इसका नाम एग्जिट पोल नहीं है, इसका नाम मोदी मीडिया पोल है. सर कितनी सीटें आ रही हैं आपके हिसाब से? सिद्धू मूसेवाला का सॉन्ग सुना आपने? 295. मुंगेरी लाल के हसीन सपने जैसी जो स्थिति आज I.N.D.I.A गठबंधन की हो चुकी है, या मैं कहूँ गठबंधन नहीं, ये तो एक ठगबंधन है जो देश को ठगने के मकसद के साथ एक साथ एकत्रित हुई है और देश की जनता अब जान चुकी है. और जैसे मैंने आपको कहा कि उनका पर्दाफाश 48 घंटे में होने वाला है. देशाप्रमाणे महाराष्ट्रातही निकालाआधीच्या सर्वेवरून दावे प्रतिदावे रंगतायत. मतमोजणीपर्यंत थांबावं आपण, पण मताचा फरक मोठा राहील एवढं मात्र तुम्हाला मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. कुठली धाकधूक नाही. अजिबात धाकधूक नाही. कसली धाकधूक? बोलायला आपलाच आहे. सगळेच लोक दिवाळी साजरी करतात. खात्री की 303 वरून आम्ही 403 वर जाऊ. हवा कमी झाली का वाढली ही हवा नसून हे वादळ येणार आहे. 4 तारखेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला ते समोर आल्याशिवाय राहणार नाही. मला बिलकुल धाकधूक नाही, मनामध्ये कसलीच धाकधूक नाही. मी जसं पहिल्या दिवशी फॉर्म भरलाय तसंच कॉन्फिडेंटली आज पण आहे. नक्कीच निवडून येणार आहे मी आणि चांगल्या बहुमताने निवडून येणार आहे. आता उद्याच्या निकालानंतर याच्यावर मी भाष्य करणं उचित राहील. विजय निश्चित म्हणायचं ताई? मला तर वाटतं की विजय निश्चित असावा आणि आहेच. मला पहिल्या दिवसापासूनही कधी धाकधूक वाटत नव्हती. आजही शेवटच्या क्षणाला धाकधूक वाटत नाही. बीड जिल्ह्याचा खासदार मीच होणार आहे, त्यामुळे धाकधूक वाढत नाही, चिंता वाढत नाही, टेन्शन वाढत नाही. नाही, एक्झिट पोलबद्दल मी काय भाष्य करणार, कारण एक्झिट पोल हे नेहमी सॅम्पल वोटिंगवरती घेतलं जातं. चुकीचे नसतीलही बरोबरही असतील, त्याचं आता उद्या कळेल आपल्याला काय. विजय नक्की आपला आहे, कारण मी जनतेच्या मध्ये बघितलेलं वातावरण आहे. आणि मी हे पण सांगते की 4 तारखेला इंडिया आघाडीचं सरकार सुद्धा त्या ठिकाणी स्थापन होईल, याचा सुद्धा मला पूर्ण विश्वास आहे. मी जिल्हाभर सगळीकडे ठिकाणी फिरलोय. वातावरण अतिशय चांगलं आहे. लोकांच्या आशीर्वादानं, परमेश्वराच्या कृपेनं काम करण्याची संधी पुन्हा लोक मला तिसऱ्यांदा देत आहेत. निश्चितपणानं त्याच्यामध्ये कुठं अडचण नाही. वातावरण चांगलं आहे. धाकधूक होती ती निवडणुकीचा अर्ज भरण्यापूर्वीच होती. त्यानंतर निवडणूक ही माझ्या हातात राहिलेली नाही, लोकांनी हातात घेतली होती. लोकांनी उचलून धरलं, लोकांनी फिरवलं. या सगळ्या अडचणींवर मात हे जनतेने केली. हा जनतेचाच आवाज होता की अब की बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार. तर जो काम करतो मला वाटतं त्याला काही टेन्शन नसतं आणि तसंच माझा पण स्वभाव आहे. आणि नाशिक दिंडोरीमध्ये सुद्धा जनता आमच्या पाठीशी आहे, हा माझा विश्वास. मतदार बंधू भगिनी नक्कीच त्यांच्यावरती नाराज आहे आणि त्याचा राग या निवडणुकीमध्ये काढून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांचा प्रतिनिधी म्हणून संसदेमध्ये काम करण्याची संधी देतील. मला सुद्धा तेवढी धाकधूक आहेच की परवा काय होणार आहे, पण आपण एकदम शुअर नाही मी सांगू शकत की नाही मी विजय होऊनच जाणार आहे.
एक विश्वास ह्या एक्झिट पोलच्या माध्यमातून कुठे ना कुठे मनामध्ये होतो की बाबा की चल आज कुठे ना कुठे आपण विजय होताना दिसतोय. तर त्यामुळे मला वाटतं त्यांना जनतेवर विश्वास नाही आहे, जनतेने त्यांना मतदान केलेलं नाही आहे, त्यामुळे त्यांनी ते एक्झिट पोलच्या आधारे त्यांनी विजयाचा हे केलेला आहे. परंतु मला एक सांगतो की माझा जो एक्झिट पोल आहे हा जनता आहे. आज माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळीच लाट निर्माण झाली. त्यामुळे तसा मी प्रत्येक वेळेस आणि म्हणून हे हवनाचं एक शक्ती जी मोठी आहे त्या शक्तीचा हा विजय असतो. खैरेला म्हणा उद्याचा निकाल आपला स्वतःचा बघा म्हणा, कारण छत्रपती संभाजीनगरचा निकाल काही तासावर आलेला आहे. खैरेला उद्या कळन, यावेळेस उद्या या टायमापर्यंत खैरेला कळन की मतदारसंघात काय झालं खैरेचं. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.